ठुशी आणि पैंजण हे 2 in 1 कलेक्शन आलेले पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव इथं. जसा मंगळसूत्र महोत्सव सुरू झाला तसाच पैंजणही महोत्सव सुरू झालेला आहे 28 तारखेपासून. तर हे सगळे युनिक कलेक्शन मी दाखवणार आहे पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव इथून. तर नक्की व्हिजिट करा आंबेगाव ब्रँचला आणि 20% ऑफ पण मिळणार आहे मेकिंग चार्जेसवरती. याच्या एवढी चांगली संधी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तर चला मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू मास्टर शॉपिंग ब्लॉग. तर मी आज आलेली पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव ह्या ब्रँचला. सुंदर असा पैंजणचा महोत्सव सुरू होतो 28 तारखेपासून. तर इथे फ्लॅट 20% ऑफ आहे मेकिंग चार्जेस वरती आणि कलेक्शन पण खूप छान आलेलं आहे. तुम्हाला अँटिक मध्ये, रेग्युलर मध्ये किंवा अँकलेट मध्ये काही पाहिजे असेल आणि बऱ्याच अशा युनिक गोष्टी पण आहेत त्यांच्याकडे पैंजण मध्ये. आणि 2 in 1 च्या मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे किंवा तुम्ही हायलाइट मध्ये पण पाहिला असाल तर तसेही पॅटर्न्स आपण यांच्याकडे बघणार आहोत. तर आपल्यासोबत आहे स्मिता मॅडम. नमस्कार मॅडम. तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर जसं आपण पैंजणचं कलेक्शन पैंजण महोत्सवानिमित्त दाखवणार आणि असं सांगतात की पैंजण महोत्सवामध्ये पैंजणचं खूप सारं कलेक्शन पुन्हा गाडगेकडे येते. तर आपण काय काय आहे आणि किती ग्राम पासून सुरुवात आहे? आपल्याकडे लहान मुलांचं पैंजण आपण बघितले तर ते 10-12 ग्रॅम पासून अगदी चालू आहे. ते 50-100 ग्रॅम पर्यंत आहे. 10-12 ग्राम पासून. हो. आणि मोठ्यांमध्ये पण सेम व्हरायटी आहे. 10 ग्रॅम पासून ते अगदी 100-150 ग्रॅम पर्यंत, 200 ग्रॅम पर्यंत पैंजण आहे. तर तुम्ही पाहिलं असेल 10 ग्रॅम पासून लहान मुलांचे पण आहेत, मोठ्यांचे पण आहेत आणि भरपूर व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहे. 28 तारखेपासून हा महोत्सव सुरू होतोय. तर आणि फ्लॅट 20% पण ऑफ आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव ब्रँच. तर जसं पैंजण महोत्सव सुरू झालेला आहे आणि आपण भरपूर अशी व्हरायटी आंबेगावच्या पीएनजी मध्ये पाहणार आहोत. तर मॅडम आपल्याकडे काय काय आहे? आपल्याकडे नवनवीन पैंजणच्या व्हरायटी आलेल्या आहेत. अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत भरपूर व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये मीना वर्कचे आहेत, ब्रूच स्टाईल आहेत, त्यानंतर पोस्टर पीस आहेत आपले काही की ते आपण नवीनच लॉन्च केलेले आहेत. आता वेगवेगळ्या डिझाईन्स आणि वेगवेगळे कुंदन, खडे, मीना वर्क, टिकली वर्क असं वापरून आपण हे पैंजण केलेले आहेत. त्यानंतर आता हे जे बघतोय आपण इथे तर हे साधारण पिकॉक मध्ये आहेत. हे 30 ग्रॅम मध्येच आहेत आणि खूप सुंदर आहे. ह्याला इथे अर्धी कडी चेन दिलेली आहे. इथे पण छोट्या कड्या दिलेल्या आहेत पिकॉक आणि असा हा लेअर मध्ये केलेला आहे. त्यानंतर हा जो आहे ह्याच्यामध्ये डाळिंबी खडा वापरलेला आहे. का? कारण तो पॉझिटिव्हिटी साठी वापरलेला आहे. एक डाळिंबी खड्यामध्ये पूर्वी लोक बघा म्हणजे डाळिंबी खड्याचा जास्त वापरायचे, पेंडल, कानातले वगैरे, अंगठ्या असं ते वापरायचे. त्यामुळे ह्याच्या पैंजणामध्ये पण पण पॉझिटिव्हिटीसाठी डाळिंबी कलर आणि ग्रीन कलर दिलेला आहे. त्यानंतर घुंगरू जे आहेत ते थोडेसे डिझाईन मध्ये आणि असे खडे वगैरे दिलेले आहेत. हा पण एक सुंदर आहे. हे बघा, हा पण कडी स्टाईल मध्ये आणि पूर्ण फ्लेक्झिबल आहे. म्हणजे कुठेही ते असं ब्रेक होण्याचे चान्सेस नाहीये. साधारण हा 30 ग्रॅम आहे, हा 60 ग्रॅम, अगदी 17-15 ग्रॅम पासून ते अगदी 100 ग्रॅम पर्यंत आपल्याकडे पैंजण आहे. हा पण कढीचा आहे बघा, पूर्ण पोट्टा स्टोन दिलेला आहे इथं गुलाबी रंगाचा. हा पण आहे पिकॉक मध्ये, पिकॉक ब्रोच आहे याला. हे ब्रोच स्टाईल मधले आहेत. ह्याला थोडं अँटिक आणि सिल्वर असं दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये. आणि ही जी चेन वापरली आहे कमल चेन, ही पण खूप सुंदर दिसते, टिकायला पण चांगली आहे. घातल्यानंतर हे वेस्टर्न साडी, ड्रेस वगैरे जातं असे हे व्हरायटी केलेली आहे. त्यानंतर काहींना वन साइडला ब्रूच आवडतो, तर तो पण आपण इथे दिलेला आहे. आणि चेनचा बंच दिलेला आहे. थोडंसं युनिक काहीतरी छान वाटतं. त्यानंतर हा जो आहे हा मीना वर्क मध्ये आहे. टिकल्या पाडलेल्या आहेत ह्या आणि त्याला पिंक आणि ग्रीन असा पेस्टल कलर मध्ये मीना केलेला आहे. पूर्ण मीना वर्क मध्ये. हो, पूर्ण मीना वर्क मध्ये आणि सिल्वर मध्ये आहे हा.
इथे असं रेड हे मीना दिलेला आहे. हे पेस्टल कलरचे स्टोन वापरलेत याच्यामध्ये. टिकल्या पण एवढ्या सुंदर वाटतात ना त्याच्या, म्हणजे फंक्शनली तुम्ही वेअर करू शकता. डेली नका वापरू, डेलीला शक्यतो हा नाही चालत. फंक्शनली तुम्ही घालू शकता, म्हणजे फंक्शन असतं. आणि वजन पण खूप कमी आहे ह्याचं, अगदी 50 ग्रॅमचाच आहे. ओके, 50 ग्राम. हो, 50 ते 60 ग्रॅम पर्यंत येतात. त्याला पण घुंगराच्या इथे पण बघा टिकली दिलेली आहे त्यांनी ब्ल्यू कलरची. दिसायला पण सुंदर दिसायला दिसतं. खूप सुंदर दिसतं. पायात घातल्यानंतर पण त्याचा रिच लुक येतो एकदम. हा पण आपला पोस्टर पॅटर्न आहे. इथे पण आहेत. आता लहान मुलींसाठी जर बघतोय आपण, तर लहान मुलींसाठी पण आपण ब्रोच स्टाईल मधले पैंजण बनवलेले, जेणेकरून त्याच्यामध्ये रेड ग्रीन स्टोन आहे. इथे पण मुलींना आजकाल मोठे मोठे पैंजण नाही आवडत छोट्या मुलींना, मग ते हे कसे छान वाटतात. त्यानंतर इथं चेन पॅटर्न आणि ब्रूच आहे. हे पण आपण मोठ्या लेडीज जसं घालतो तसेच छोट्या मुलींचे पण आहे, की टोचत नाही. हे बरोबर, टोचत नाही, अडकत नाही. सॉक्सच्या आतमध्ये स्कूलमध्ये पण ते वेअर करू शकतात. असे आहेत, म्हणजे डेली वापरू शकतात असे आहेत. हे किती वेट काय? हे काय 15 ग्रॅमचेच आहेत. अच्छा, 15. हा, फक्त 15 ग्रॅम. आणि हे पण तेवढेच आहे, 20 ग्रॅम वगैरे आहे याचं. 20 ग्रॅम पर्यंत. त्यानंतर हा जो आहे हा आपला पोस्टर पीस आहे, अँटिक मधला आहे हा पूर्ण. याला असा घुंगरांचा बंच दिला जो तो वाचतो. बरोबर, खूप सुंदर वाटतो. आणि इथे चेन आणि खाली आपले हँडमेड चेनची जी करप चेन असते त्याचे हे मुके घुंगरू दिलेले, त्यामुळे त्याचा लुक एकदम डिसेंट वाटतो. 100 ग्रॅमचाच पैंजण आहे, पण इतकं सुंदर दिसतं ना घातल्यानंतर, त्याचा लुक खूप छान येतो. इथे रेड ग्रीन स्टोन वापर असा झुबा दिलेला आहे पूर्ण ह्या घुंगरांचा, खूप सुंदर दिसतो. हा एक आपला पोस्टर पॅटर्न आहे. हा पण आहे, हा पण छान आहे. ह्याला पण बघा ठुशीचा आणि कड्याचा लुक दिलेला, एकदम सुंदर आहे. हा ठुशीचा लुक दिलेला, पैंजणला पण ठुशीचा लुक आहे. खूप सुंदर वाटतं. सुंदर आहे, खूप दिसायला म्हणजे खूप. हो, एकदम डिसेंट आहे. याचं वेट किती आहे? याचं वेट आहे 75 ग्रॅम फक्त. 75 ग्रॅम. हे पोस्टर पीस मध्ये पोस्टर पीस आहे हा. इथे कड्याचा लुक दिलाय आणि इथे पूर्ण ठुशीचा लुक दिलेला आहे, ज्याच्यामध्ये रेड ग्रीन कलरचे स्टोन वापरलेत. आणि चेन पण बघा घुंगराची अशी कुंदन वापरलाय तिथे व्हाईट कलर, एकदम सुंदर. आणि खूप म्हणजे इथे मणी वापरलाय व्हाईट कलरचा. एकदम म्हणजे मुलींना कडा स्टाईल मधले आजकाल आवडतात, तर ब्राईड साठी हे वापरू शकतो. इतर वेळी पण तुम्ही घालू शकता. फंक्शनली खूप सुंदर दिसतो साडीवर, आणि दिसायला पण खूप सुंदर. एक सिंगल म्हणून पण ते वेअर करू शकतात. कधी वेस्टर्न वरती एक सिंगल अँकलेट म्हणून युज करू शकतात. हा पण आपला पोस्टर पीस आहे. याची अजून एक खासियत आहे, म्हणजे ऍक्च्युली हा कसा आहे, हा फासा इथे आहे, पण हा फासा काढला ना तर ह्या कड्या आहेत इथे, तर ह्या कड्यांना आपण गोंडा लावला तर तो ऍज अ ठुशी टाईप होतो, ऑक्सिडाइज ज्वेलरी. अच्छा, दोन्ही यूज करू शकता, पण आणि ठुशी पण. म्हणजे तो इतका रिच लुक देतो ना. काहींना बघा ऑक्सिडाइजची ज्वेलरी आवडते, हो बरोबर, तर हा ठुशी टाईप म्हणून पण तुम्ही वेअर करू शकता. इतकं सुंदर वाटतं ते. म्हणजे हे 2 in 1 वापरू शकतो आपण. फक्त फासा काढायचा त्याचा आणि गोंडा लावायचा त्याला. आणि पॅटर्न पण छान आहे, असं सिल्वर ज्वेलरी जेव्हा छान दिसते ना तेव्हा वजनही कमी आहे, पॅटर्नही खूप सुंदर आहे. हे आहे लहान मुलींचे छुमछुम चटईवाळे, हे पण खूप छान दिसतात. हे पण असे पूर्ण वाजणारे वगैरे आहेत. न्यूबॉर्न बेबी पासून ते अगदी 3 वर्षाच्या मुलीपर्यंत हे पैंजण येतात. खूप छान वाटतं. हे पण आहेत सिंपल चेन मधले, की जेणेकरून कॉलेजच्या मुलींना आजकाल आवडतात. हे सिंपल चेन पण छान टिकतात. हे छान आणि दिसायला पण डिसेंट लुक येतो, एकदम डिसेंट लुक येतो. थोडेसे नाजूक मध्ये, काहींना ब्रॉड चेन नाही आवडत म्हणून आपण काही नाजूक, अगदी 10-12 ग्रॅम पासून आहे. हे 10-12 ग्रॅमच आहे. हा ना, हो, खूप सुंदर वाटतात. की ज्यांना पैंजण नाही घालायला आवडत आणि पण घालायचं तर आहे, घरच्यांनी सांगितले म्हणून, तर ते घेऊ शकतात. हा पण आपला पोस्टर पीस आहे. हा तर पूर्ण असा वेगळा आहे, कडा लुक आहे याचा, एकदम वेगळं आहे. फ्लेक्झिबल आहे पण हे, म्हणजे असं वायर कशी असते त्या टाइप मध्ये, वायर स्टाईल मध्ये फ्लेक्झिबल आहे ना, एकदम फ्लेक्झिबल आहे. म्हणजे कुठे डॅमेज होण्याचे चान्सेस नाही. आणि असं फोल्ड वगैरे केलं तरी चालते. पूर्वी ना सरी म्हणून वापरायचे पैंजण पायात, तर ते सरी सारखं हे आहे, पायात असं तोड्या टाईप असं फ्लेक्झिबल घालायचे ना सरी, तर ती त्याचा ह्याला लुक दिलेला. आणि तो कारागिरांनी एवढा सुंदर केला ना, म्हणजे तो पूर्ण फ्लेक्झिबल आहे. म्हणजे त्याची कमाल आहे की त्यांनी असं एवढं फ्लेक्झिबल बनवलंय. याला पण रेड कलरचा मणी वगैरे वापरलाय. दिसायला पण छान, खूप सुंदर. आणि वेगळं काहीतरी घालायचं असेल ना तर हे छान, खूप छान वाटतं. वेस्टर्न वर पण छान दिसेल, जीन्स वर पण छान दिसेल, हा साडीवर पण जातो. त्यानंतर हे आहेत छुमछुम, आपले ट्रेडिशनल, एकदम ट्रेडिशनल. हे आपले ट्रेडिशनल, की जेणेकरून आपल्याला सगळ्यांनाच बारशाला वगैरे द्यायला आवडते, असे ते आहेत. छान वाटतात, वाजतात पण छान.
आणि खूप gift घुंगरू साठी. असल्यामुळे तो हो. मस्त वाटतात. आणि लहान मुलींना कसं थोडं वाजणारे आवडतात. त्यात चालणाऱ्या बरोबर. मुली असतात, त्या आवाजाने तरी त्या छान हे करतात, येस. चांगलं वाटतं. हे पण पैंजण आहे. हा पण एक अँटिक मधला आहे, जेणेकरून वन साइडलाच ब्रोच दिलेला आहे आणि इथे पूर्ण चेन दिलेली आहे त्यांनी, सिंपल. एका बाजूलाच हा घातल्यानंतर एका साइडलाच येतो ब्रोच. त्यामुळे मध्ये काही मस्त असं दिसतो. हो, खूप सुंदर लुक येतो याचा सुद्धा. आणि कुंदन वापरलेत ना, त्यामुळे ऑक्सिडाइज पॉलिशमुळे आणखीन चांगला लुक देतो त्याला. एकदम सुंदर look. हे जे काम केलं हे पण सुंदर आहे बघा. आणि हे वजन पण कशावरही खूप जाते. कमी आहे. हो, कशावरही, कोणत्याही साडी, outfit वरती, ड्रेस, हो. हो, कुठल्याही आउटफिटवर हे चालतं. आरामात जाते. 3 तोळा 30 ग्रॅमचाच आहे हा, छान. आणि हा एक आहे बघा, हा पण मनी आणि अशी टिकली वापरून केलेला आहे. चेन आहे आणि पूर्ण फ्लेक्झिबल आहे, म्हणजे एक चेन आहे आणि त्यात हे ओवलेलं आहे सगळं, त्यामुळे Okay. डॅमेज व्हायचे किंवा निघायचे पडायचे चान्सेस नाहीये. ह्या चेनमध्ये ते मनी ओवलेत आणि अडकण्याचं पण टेन्शन नाही. काहीच नाही, अडकण्याचं पण नाही. सिंगल अँकलेट म्हणून पण वेअर करू शकतात मुली. त्याचा जो घुंगरू आहे ना, तो बघा ना कसा दिला आहे. त्याचा घुंगरू पण एक वेगळ्या स्टाईलमध्ये दिलाय त्यांनी, थोडंसं युनिक केलाय त्याला. घुंगरू पण वेगळ्या पॅटर्न. खूप वेगळ्या पॅटर्नचा आहे घुंगरू, छान वाटतात. हे पण 32 डेली ग्राम. घालू शकतो आपण, हे सगळे डेली वापरू शकतो पैंजण. तर ही अशी पैंजण महोत्सवाची ह्या फक्त व्हिडिओसाठी आपण हे कलेक्शन दाखवते. ह्या व्यतिरिक्त पण भरपूर अशी व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहे. ह्यामध्ये काही पोस्टर पीस पण आपण ॲड केलेले आहेत. आणि जसं इथं मॅडमनी स्टार्टिंगला हे मोरांचं दाखवलं होतं, हे सिंगल आहे, याच्यामध्ये 3, 4 असे पण पॅटर्न तुम्हाला मिळतील. ह्या याच्यामध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे. आपण सिंगल पीस कवर केलेले आहेत. तर नक्की व्हिजिट करा पुन्हा गाडगे ज्वेलर्स, आंबेगाव ह्या ब्रँचला.